हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मी आज सकाळचं माझं रुटीन शेअर करणार आहे. रुटीन व्लॉग मी आज टाकला आहे. थोडं चेंजेस असतो रोज आपला काही ना काही, पण बरेचसे कामं जे असतात सकाळचे ते सेमच असतात. मी उठल्यानंतर माझं फ्रेशनअप झाल्यानंतर मी माझ्या मुलीचा टिफिन बनवायला घेते. टिफिनमध्ये आज तिला फ्रायडे होता म्हणून त्यांना भाजी चपाती कंपल्सरी नसते फ्रायडेला, आपल्याला वाटेल ते देऊ शकतो. मी इथे व्हाईट ढोकळा जो असतो खमण ढोकळा, खट्टा ढोकळ्याचं रेडी टू मिक्सवालं घेतलेलं होतं प्रीमिक्स, त्याचा ढोकळा बनवायला ठेवलेला आहे. आणि जे आपले तांदळाचं पीठ असतं त्याचं मी डोसे काढणार आहे, फक्त तांदळाचे, जे आपण घावन किंवा असं काही म्हणतो ते मी आज बनवून घेणार आहे. आणि त्याच्यासोबत तिला ग्रीन चटणी मी दिली होती टिफिनसाठी. असं काहीतरी दिलं ना पोरं अगदी आवडीने खाता. आणि रोज भाजी चपाती आपण आठवड्यातून 4 दिवस जरी दिली ना तरी ते कंटाळा करतात खायला. आमच्या इथे तर तसंच आहे. माझी मुलगी रोज भाजी चपाती दिली ना म्हणते रोजच भाजी चपाती. पण मग एक तरी त्यांना वीकली फ्रायडेला तुम्ही चायनीज किंवा मग आपल्याला जे आवडेल ते देऊ शकतो. फ्रूट्स असतील, काही असेल, फ्रूट्स पण डेली पण देते मी. आजही मी तिला ॲपल दिलं होतं. इथे ढोकळा आणि माझं डोश्याचं जे ते तयार होत होते. सकाळी एवढी घाई असते ना की हे इकडचा हात तिकडे, तिकडचा हात तिकडे, असं वाटतं हे आता करणं ते आता करणं, सगळंच एकत्र चालू असतं, म्हणून मग जरा घाई होऊन जाते. इथे माझा ढोकळा तयार होता. आज तर माझं संकष्टी होते म्हणून बाकीच्यांना मी बनवलं होतं. आणि मग माझं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आधीच झाडू मारून घेते होते बाहेर उंबरठ्याला, आणि बाहेर जे आमचं पॅसेज आहे तिथे मी झाडू मारून घेते. आणि मग मी माझं आंघोळ वगैरे काय असेल ते करून घेते. आंघोळ झाल्यानंतर मग मी आधी उंबरठ्याला लेपन लावून घेते. आणि मी छान पुसूनही घेतला होता. आता सरळ मी उंबरठ्याला लेपन लावून घेते. अगदी म्हणजे 6:30-6च्या दरम्यान मी करून घेतलं असेल. 7 वाजले असतील, पण तरी अंधारसारखं वाटतं आहे. पॅसेजमध्ये उजेड नसतं आणि पॅसेजची लाईट असते ती बंद मी लावली नव्हती, कारण की मुलगा माझा झोपलेला होता. तो जर उठला ना मग मला व्हिडिओमध्ये सारखा मध्ये येत राहतो, पुढे दिसणारच आहे तुम्हाला. तो जर उठला ना मग कॅमेऱ्यासमोर येऊन उभं राहणार किंवा मग बंदच करणार, असं करत राहतो सारखं. मुलं असले ना ते छान पण वाटतं, पण ते मध्ये कामामध्ये जे डिस्टर्ब करतात ना आपल्याला ते जरा कंटाळवाणं होतं. कारण की त्यांना असं वेगळं काहीतरी वाटत असतं की चला काय करते म्हणून तो सारखा कॅमेऱ्याला किंवा मग मोबाईलला हात लावत राहतो. म्हणून मग मी आधी माझं हे काम करून घेतलं. मला आज व्हिडिओ पण बनवायचा होता म्हणून. इथे उंबरठ्याला लेपन लावून घेते मी छान हळदीचं, चंदन आणि गुलाबजल किंवा आपण गोमित्रही टाकू शकतो. लावल्यानंतर मग मी थोडा वेळ 10-15 मिनटं सुकवून घेते. ते सुकल्यानंतरच मी रांगोळी काढते. तोपर्यंत मला दुसरं काही झाडू वगैरे किंवा मग चहा वगैरेची भांडी असतात ते घासून घेते. अगदी 3 तासाचं जरी असलं ना त्यात आपण 10 कामं करून होतो. आता हे सुकलं होतं मग मी रांगोळी काढून घेते. रांगोळी अगदी साच्यानेच काढते मी. सहसा मला हाताने येत नाही. साचे जेव्हापासून आले ना तर मला सगळ्यात जास्त फायदा मला झाला असेल असं मला वाटतं. हाताने रांगोळी काढायला म्हटलं ना मग मला एवढं जमत नाही. मी काढते थोडी कशी माझी एवढी वाईट नाही काढत, पण थोडंफार काढून घेते. पण असं की लवकर होऊन जातं साच्यांनी. इथे मी जे आवडीचे साचे असतात तेच मी नेहमी घेत राहते. जोपर्यंत मला ते वाटत नाही की चला आता चेंज करू किंवा दुसरं आपण काहीतरी काढू, तोपर्यंत मी हेच घेते आणि हेच काढते. आणि मला सहसा स्वस्तिक, पावलांचं, बस एवढे 2 साचे खूप आवडतात. आणि माझ्याकडे एक छोटंसं कमळाचं आहे, ते मी नेहमीच तुम्ही मागच्या याच्यात पण शॉर्ट्समध्ये किंवा कशात बघितलं असेल, मला कमळाचं पण ते खूप आवडतं. अगदी छान पडतं त्याच्याने. इथे माझं धूप वगैरे लावून झालेलं होतं, दिवाही लावून झाला होता. फक्त मी रांगोळी काढते. आणि आज नेमकं माझ्याकडे चतुर्थी होती आणि चतुर्थीला फुलं मला नंतर घ्यायला जावं लागणार आहे. संध्याकाळी मी गेली नव्हती म्हणून. फुलमाळावाला येतो माझ्याकडे, त्याच्या फुलमाळ्यामध्ये जे 2-3 फुलं होते मी तेच इथे उंबरठ्याला पूजा म्हणून ठेवले.
आणि रांगोळी काढून माझी पूर्ण झाल्यानंतर मी फक्त धूपने ओवाळून घेते. दिवा मी साईडलाच लावलेला आहे, आधीच लावून घेतला होता. उंबरठ्याला लेपन लावणं ही माझी सवयच झाली, कारण की आठवड्यातनं 2दा तरी होतं आणि आज करणारच होती, कारण की शुक्रवार पण होता आणि चतुर्थीही होती. चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा आपण करायलाच पाहिजे, आपल्यालाही चांगलं वाटतं. मला तर सवय झाल्यासारखं झालं आहे. आता मी आधी करत नव्हते जेव्हा आम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होतो, पण एक असतं आपलं स्वतःचं घर झालं किंवा मला त्याच्यानंतर माहिती पण पडलं की खूप फायदे पण असतात आणि मेन मला स्वतःला चांगलं वाटतं की उंबरठ्याला नाही जर मी केलं तर मला काहीतरी चुकल्यासारखं होतं. म्हणून मग मी न चुकता फ्रायडेला किंवा मग काहीतरी पौर्णिमा, अमावस्या किंवा गुरुवारी, मंगळवारी असं करत राहते. इथे मी पाय पडून मग माझं जे बाकीचं पुढचं काम आहे ते करून घेते. इथे तुम्हाला छोटीशी क्लिप ॲड केली आहे मी, तुम्ही बऱ्याचदा माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं असणार. अगदी आपल्यालाच बघायला खूप छान वाटतं, दुसरं कोणी म्हणणार त्याआधी स्वतःला बघायला छान वाटतंय म्हटल्यावर मनाला समाधान होतं, एवढंच आहे. जर आपल्याकडे वेळ असेल ना तर करायला काही हरकत नाही, आणि वेळ आपण 10 मिनटं किंवा 15 मिनटं एवढं काढूच शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी केलं तरी चालतं. नंतर माझी देवपूजा मी इथे करायला घेतली आहे. देवपूजा करायला मी आधी सगळं जे साईडचं असतं साफ करून घेते. छोटा झाडू आहे माझ्याकडे, त्याच्यानेच मी साफसफाई करून घेते. बाकीचं माझं क्लिनिंग बाकी आहे अजून, पण माझं असं आहे की मी सकाळी देवपूजा करून घेते, मग झाडू वगैरे मारला असतो. फक्त जे बाकी लादी वगैरे पुसायचं असेल किंवा मग बाकीचे इतर भांडे सगळे कामं असतात आपले सकाळचे, ते मी नंतर करते. आधी देवपूजा करून घेते आंघोळ झाल्यानंतर. आज चतुर्थी आहे म्हणून मग मला गणपतीजींची पूजा पण करायची आहे. पंचामृतने मी स्नान करून घेतलं आहे त्यांचं. माझ्याकडे 2 गणपती आहेत, एक माझ्या सासूबाईंचा आहे आणि एक माझ्या लग्नात. आमच्याकडे लग्नामध्ये मुलीला गणपती देतात, म्हणून मग दोघंही आमच्या इथे ठेवून टाकले. मूर्त्या छोट्या आहेत पण मग असो, मला असं खूप आवडतं की मोठ्या छान मूर्त्या असाव्या. चांदीच्या पण मला करून घ्यायच्या आहेत, पण माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत म्हटल्यावर अजून तिसरं आपण देवाऱ्यात बनवून ठेवू शकत नाही. आणि जे आहेत ते पण काय करायचं तो मोठा प्रश्न असतो. आणि आपण इतके दिवस 10 वर्ष, 5 वर्ष किंवा 1-2 वर्ष जरी आपल्या घरात पूजा घरात, मंदिरात ठेवतो तरी ते आपण देऊ शकत नाही कोणाला, किंवा मग मोड जे असते तसंही करू शकत नाही. मला तरी ते करावंसं वाटत नाही, कारण की आपण एवढे दिवस पूजा वगैरे करतो किंवा मग त्यांच्यात प्राण झाल्यासारखं असतं, जिवंत झाल्यासारख्या मूर्त्या होतात त्या. मग ते देण्या एवढं माझं तरी धाडस होत नाही. मी भरपूर वेळा म्हणते की मला बाळकृष्ण छोटी मूर्ती माझी खूपच, आणि आता छान वस्त्रही येतात. ते वस्त्र बसत नाही माझ्या मूर्तींना, पण मग मी विचार करते आणि नंतर मग सोडून देते. नाही ठीक आहे, माझ्या आहेत त्याच मी ठेवणार आहे. इथे माझी देवपूजाही झाली आहे. देवपूजा झाल्यानंतर आज फुलं माझे बाकी आहेत, फक्त फुलं आणणार आहे मी. सगळं आवरून झाल्यानंतर फुलं घ्यायला जाईल. आणि मग माझ्या गोकुर्ण्याला हे छान मस्त फुलं आलेले होते, तुम्ही आधीला बघितलंच असणार. मी तेच 1-2 फुलं जे होते ते ठेवून घेते आणि नंतर मग फुलं आल्यावर परत अजून दुसरे जे असतील ते ठेवणार आहे. माझ्याकडे जास्वंदाचं पण आहे, पण त्याला पण आज एकदम छोट्या कळ्या आहेत म्हणून मला ते पण नाही ठेवता आलं. मी बाहेरूनच आणणार आणि मग तेच ठेवणार. इथे माझं जे बेड आवरायचा होता तो आवरून घेते. मध्ये तुम्हाला दिसत असेल मुलगा माझा उठला होता आणि तोच मध्ये मोबाईलला हात लावत होता. त्याचं असतं की काय करते काय नाही करत आहे असं, म्हणून प्रत्येक वेळा मध्ये येऊन तो चालूच असतं त्याचं. आणि हा बेड मी दिवसातनं 10 वेळा जरी आवरला ना तरी तो 10 वेळा त्याला विस्कटणार. आता हे माझं चाललं होतं की अशा ठेव तशा ठेव, रोज ठेवतो तरी पण की असं ठेवायचं आहे तसं ठेवायचं आहे, परत जे असेल त्याच जागेवर परत दुसरीच वस्तू परत ठेवायची. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज